रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आलो आहे आपण रानामध्ये। आता इकडं काही शेतकरी येते, काही गाय खायती, भरपूरच इडं उलगड झाले, भरपूरच 2-3 गाय येते, भरपूर शेळ्या येते। तर चला आता हे शेतकरी इकडं वाटाणा काढतात, आमचा गावठी वाटाणा आहे। तर पाहू आज त्या शेतकऱ्यांच्या व्यथा काय येते, वाटाण्याला किती शेंगा आहेत, कशा काय त्यांचे नुकसान होते का काय, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो। हे पहा, इकडं वाटाणा होता तो गावठी वाटाणा, मग आता त्याची उलगड झाल्यामुळे ना आता शेळ्या काही गायात तिकडं चरत येते, आणि चरायला उलगड झाल्या काहीतरी राहत आहे शेळ्यांसाठी। मग आमचे जो गणपती आबा आहे, आमचा चुलताच आहे, तो पण आला आहे, आणि तो वाटाणा काढू लागलाय तो त्या माणसाली तिकडं। हे आमच्याच गावचे शेतकरी येते, आणि चालाय वाटाणा काढायचं काम। तर कुत्रा धावल काय नाही धावत ना? तर मित्रांनो, त्यांच्याकडे कुत्रे आहेत, त्या धावत आहे का नाही म्हणलं त्याला विचारून पाहून येतं। कसं आहे, म्हणतात ना, शिंगाळ्या जनावरापासून आणि कुत्र्यापासून थोडं 4 हात दूर राहिलेला बरं राहत आहे। तर चला आता त्या काढतात वाटाणा मित्रांनो, चालू आहे आपण त्यांच्या का आता वाटाण्याला शेंगा आहेत का नाही पाहू आपण। इकडं वाटाणा काढायचं काम चालू आहे। राम 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 राम। काय चालू आहे? काय नाही, वाटाणा काढायचं काम चालाय। वाटाणा काढायचं काम चालू आहे, हा आहेत का शेंगा बिंगा? काय ते शेंगात वांद्राने घेतल्या खाऊन, काय त्या वांद्राला काय तर ते काय मारायची नाही, ते काय नाही बरोबर आहे, पण मग जाऊ दे ना, आता त्यांचं पोट पाणी आहे ना। हा हाय पोट पाणी, पण आता काय ठेवलंच नाही तर काय करायचं त्याला। आता त्या काय आता काय करणार आहे आपण? बरंच वाटाणा चांगला होता ना? हा मग चांगलं वाटण होतं, पण आता ते गेलं ना वांद्राने खाला। नाही तर झाला होता काय 7-8 पाहिल्या कसं? हा मग तर झालं असतं. शेळी हा ना होय तिकडं। तर मित्रांनो, आमचीच गावरान माणसं आहे ती, आणि थोडं कसं आहे, हे वाटाणे ना, हा गावठी वाटाणा। आता तो मी बरेच वेळेस दाखवले मित्रांनो। आता हा गावठी वाटाणा, आता तुम्ही हा वाटाणा कधी म्हणजे शक्यतो नसलंही पाहिला, कारण हे बाजारामध्येच राहतं, कधी कधी बाजारात राहतात, कधी नाही राहते, असं बारीक राहतं। हे पहा, याची आमटी बिमटी, घुगऱ्या, पिठलाय पण होता याचा, आणि डाळ पण लय मस्त होते, एकदम छोटं वाटाणा राहतं, हे पहा बारीक एकदम, आणि पोळे होत्यात। तर मित्रांनो, याच्या पोळ्या होत्यात मित्रांनो म्हणतात असं, कारण ह्या जुनी माणसं त्याची माहिती आहे आपली। हा गावठी वाटाणे, हे काय कुठं जास्त करून नाही भेटत आहे का नाही? आणि झुमराबाई, बाजारामध्ये याला किती भाव आहे? 100 रुपये किलो आहे। 100 रुपये किलो आहे, तर 100 रुपये किलो आहे। काय म्हणता, वांद्राने नुकसान केली? नुकसान केली। एक दिवस मी आलो तर इकडे 20-25 होती। गेल्या साली एक कटा झाला होता, पाहिजे बरं होतात का नाही? आता रान आहे त्यांचाही पोट पाणी, आपल्याला म्हणायचे, पण आपलाही पोट पाणी नाही का नाही? पाणी पण मग एवढा नाही ना, ते रानात चिडून खातील, पण आपण काय खायचं रानात नाही का? ते काही खातात खात्यात। आणि आमचंच गायक मित्र आहे ती गणपती बाबा, आमचं चुलतं ते तिला वाटाणा काढू लागलं तिथं। गणपा सगळा नाही घ्यायचा का, ज्याला शेंगा नाही त्या नका घेऊ। हा होते शेळी खायला। काय येतं तर चालेल। जनावर किती आहे तुमच्याकडं? जनावर आहेत 5-6 गाय आहेत। 5-6 आहेत, शेळ्या? पोरं कामं गेलं काय? काम गेल्यात ना। तर मित्रांनो, कसं आहे, आता कामधंदा हे करायचं लागतोय, आणि घरी माणसं राहतात, काही बाकीची पोरं सोरा कामं जातात। ह्या टायमाला आमच्याकडे काही कोरडवाहू शेती आहे आमची, मग त्याच्यामुळं मग बागायचं नाही, काही पाणी नाही आलं लिफ्टला आहे ना, पाणी यायला होतं, पण का नाही आला का माहिती? पाणी आलं तर चांगली बाजरी बिजरी होती आपली। दखल घ्या पाहिजे आहे ना लिफ्टच्या पाण्याची घरी। बऱ्याच शेळ्या आहेत मित्रांनो इकडं, शेळी बिळी नाही ना बापा? नाही, आमचं काही मित्र म्हणत होतं शेळी गाभण शेळी लागत आहे, तर पण म्हणला बाबा पाहू आता नाही का। तर असं मित्रांनो, आता ह्या चालाय वाटाणा काढायचं काम इकडं। भीमा आता नाही आला म्हणता आज, आमचा कायमचा मित्र भीमा आला, पण तोही नाही आला अजून। मग आता तो कुई गेला कुई नाही, काही माहीतच नाही। पेंडा नाही नेला काय? पेंडा इटू बाबा नेणार आहे। कोणता इटू बाबा? इटू बाबा, हा आपला, हा 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 जाऊन दे, तेल देऊन टाकला तो। हा बरोबर आहे। मी म्हणला भाऊ कवाय अजून त्यांना सुद्धा इकडंच आहे मित्रांनो, कसा नियाचा म्हणजे
थोडासा इकडं वाटही नाही काहीच नाही आपल्याला. एकच म्हणून आता खळा जळाला त्यांना दिला. कोणत्या गावात जळाला काय? इथल दुट्याचा आणि तेली गावात दिला का तुम्ही हे पेंडा? पेंडा दिला मग. हा मदत म्हणून बुवा. चला आता त्यांचाही जळाला तर याने दिलाय मदत म्हणून. आता चला आमचाही चाला इकडं. मी येली जराशी मदत करतो. आणि कसं आहे एकमेकालाही मदत केलीच पाहिजे. जनावरं येत राहतात तिकडे, शेळ्या बिळ्या येत राहतात. वर नाही जाणार ना का शेळ्या? भात किती होता इकडं? भात होतं ना 15-16 पोती भात होता. 16 पोती भात आहे ना काय नुकसान करत नाही. मग नुकसान लय नुकसान होते. मोर लांडोऱ्या मोर लांडोऱ्या लई राहत्या ती पार येचूनच खाऊन घेतात. त्या टायमाला मोर लांडोऱ्या, ह्या टायमाला वांद्रा माकडा. माकडा नाही आपल्याकडे पण वांद्रा माकडं नाही पण वांद्रा लई येत ना. चालत आहेत पण मग आता काय आता आता चला मित्रांनो ह्या आता जरा थोडीशी नुकसान होते. हा नाही नुकसान आहे. उंदरा बिंद्रा राहतात ना. मग उंदरा लई उंदरा ही रब्बी हंगामातली आमची कठण आहेत मित्रांनो. अशी आता हरभरा नाही या वर्षी, फक्त ह्याच नाही का. घ्या मग तेवढा तरी पदरात पडेल रे कसं तरी. आता गुलशेरीला फुलं आल्या ती या ना उंदरा मरतात म्हणतात. हा उंदरा मरतात पण त्या गाडी टाकून नाही म्हणतात बा बोलत उंदरा. मग बुलत आता फारच दाट जंगल नाही. वाघ नाही ना इकडे आता. वाघ आहे पण मग ह्या असाच जडून कुठं तरी. वांद्र नाही पण वाघ असते वांद्रा येणारच नाही ना. वांद्रा वाघ असलं वांद्रा कला येते. वांद्रा येणार नाही. वांद्रा नाही येणार. तर चला मित्रांनो आता आपली मस्तपैकी शेळ्या नाजवल्या तिकडं वर. इकडे गावरून गाय येते आपल्या गावठी. आणि आज भेटलो येले आपण. तर चला दोस्तांनो रानच्या प्राण्यांपासून थोडासा उपद्रव आमच्या शेतकऱ्यांनी होतोच. पण मग चला पोटातून पोट काढून घेत त्यांचा वाटे ते घेऊन जातात. आपला वाटा आपल्याला भेटतोय. तर इकडं वाटाणा काढायचं काम चालू होता. मी शेळ्या इथं आणल्यात. थांबलो इकडं आता आमच्या शेळ्या इथं उलगडूयात. तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि आमच्या एक शेतकऱ्यांसाठी नक्कीच लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.